काय घाल्या बेंचोत. अय पादऱ्या, पाद तो काय ते लाईव्ह चालू झालं बघ ना. अरे आय घाल्या आधी सांगायचं. नमस्कार मित्रांनो, मी फेसबुक लाईव्ह वर ना गणेश बाबूराव ठोके उर्फ ठोक्या. तुझ्या आईला आय घाल ना. काय ठोक्या ठोक्या करतो, हा कळत नाही काय? ए अरे ते चालू आहे ना. बघूया कोण कोण लाईव्ह आलंय. शेळीवाणी तोंडाचा पंढऱ्या. हे दगड घाट्या. अरे सकाळी पाणी घेऊन गेला होता का पत्तरकेचं नाव. ए बर ते जाऊ दे मित्रांनो. एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची होती. कसं आहे ना, जे फक्त पोरींच्या फोटोला लाईक करतात किंवा पोरींनी आपली पोस्ट लाईक केली की त्यांना पर्सनल मेसेज करून परेशान करतात, त्या सगळ्यांनी लक्षात ठेवा. समुद्राचा तळ आणि पोरींचा अंदाज कोणालाच काढता आलेला नाही. त्यामुळे जपून राहा, नंतर रडायला कुठं जागा मिळत नाही. ए ठोके ते चालू आहे ना राव. नाही तशा पोरी वाईट नसतात, हा. भारी असतात त्या. हा. पण आम्हाला भावना दिला तर वाईट वाटत ना राव. अय ते चालू आहे ना राव. कोण आहे? एंजल प्रिया. आयला डीपी भारी आहे. हाय अंजल प्रिया, तुझा व्हॉट्सअप नंबर दे ना, रात्री हाय टाकतो. अरे गेली ती. अरे दिसायला बरा आहे तू, पण तोंडाचं चॅम्बर उघडलं ना ती पोरी पळून जात्यात. बघितलं ना मित्रांनो, एकदम लाईव्ह एक्झाम्पल आहे की नाही. पोरी अशाच असतात, काळी टाकून जातात आणि आपण राहतो जळ. गण्या, नाही चांगलं असतं पोरी चांगलं. अरे हे बंद कर ना. कुठलं दाबायचं, कुठलं दाबायचं. दाब दाब जे दिसेल ते दाब. गण्या, ते 2 मिनिटं जरा बोलायचं होतं. हा बोल ना मग. ए येड्या बोकाचे, मी बोलतो तुझ्याशी. चल. अरे पण मी नी तुला अक्कल आहे का रे? त्यांना पर्सनल बोलायचं. गण्या, आपल्याला तालुक्याला जायचंय. आपल्याला का या आधी त्याला काय डेंगू बिंगू झालाय काय? झालं असतं तर बरं झालं असतं. नाही तसलं काही नाही. ते आमचं फाटलंय आता. दोघांचं पण नाही म्हणजे कसं काय फाटलं? ते सगळं जाऊ दे, नंतर सांगेन. लय मोठी कर्म कहाणी. तू येशील का माझ्यासोबत गण्या? खरंच लय अर्जंट आहे. लगेच जायचं? का? तुला काही काम आहे? नाही म्हणजे पावडर बिवडर लावून आलास तो घरना. मी काय पळून नाही घेऊन चालले तुला. पण तू येशील ना? हा. मी घरी सांगून आले एक्स्ट्रा क्लास. तू पण तेच सांग. तू आवर तुझा पटकन. मी शिकलेला भेटून आले. बाय. थँक्यू. अरे काय झालं? अरे झालं ते झालं, लय भारी झालं. आपल्या दोस्ताचं लय भारी झालं. अरे पण काय झालं? अरे मी नी म्हणली तालुक्याला येतो का? काय तुमच्या बापाचा गटूड आहे का? बबन दादा थांब रे. मोबाईल मधला डेटा सगळा डिलीट केलायस ना? हो मग. हो मग काय, नाही तर मांज वांद करून टाकशील वासाड्या. मग हा राहिला तर राहिला. गिऱ्हाईकाला सगळी उत्तरं मला द्यावी लागतात. काय पण तुला सांगतो, काल सकाळी एकाला मोबाईल विकला. तो वसाडा रात्री 12 वाजता मोबाईल माझ्या घरी घेऊन आला. 12 वाजता? रात्रीच्या आताच्या नव 12 वाजता.
काय त्याला घाणेरडी सवय. आंघोळी केला ना की त्याला नंगे फोटो काढायची सवय. आता तो फोटो डिलीट कोण करणार? त्याच्या आयशीचा घो. गिऱ्हाईक आलं ना माझ्याकडे, सगळे पैसे त्याला परत द्यावं लागले. काय समजलं? म्हणून आपलं सगळं बोलायला लागतं. काय समजलं? हा बरे सगळे अगदी विषय झाला. काउंटरनं पैसे घे. हा आणि हे बघ मोबाईल आला तर घेऊन ये. हा? वा